12 फेब्रुवारी रोजी देशातील 30 कोटी कामगार, कर्मचारी आणि शेतकरी यांनी अभूतपूर्व संप केला. 30 कोटी कामगार कर्मचाऱ्यांनी या सरकारला दिलेली ही नोटीस म्हणावी लागेल. केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात कामगार आणि शेतकऱ्यांनी पुकारलेला हा एल्गार आहे. केंद्र सरकारने मागे शेतकरी विरोधी काळे कायदे केले होते. त्याविरोधात देशातील शेतकरी एकवटला आणि दिल्लीच्या भोवती त्याने धरणे आंदोलन केले. एक वर्षभर चाललेल्या या आंदोलनामुळे केंद्र सरकारला शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्यावे लागले. त्यानंतर आता केंद्र सरकार कामगारांच्या मुळावर उठले आहे. गेली अनेक दशके आंदोलनाच्या माध्यमातून, लढ्याच्या माध्यमातून कामगारांनी जे कायदे मिळवले होते, सेवेला शाश्वती मिळवली होती, पेन्शन मिळवली होती, बोनस मिळवले होते, कामाचे निश्चित असे तास मिळवले होते, या सर्वांना एका फटक्यात संपवून ते 4 कामगार कायदे बनवण्यात आलेले आहेत. या संहिता कामगार विरोधी आहेत, श्रमिक विरोधी आहेत आणि म्हणून या श्रमिक विरोधी संहिता मागे घ्याव्यात ही कामगारांची प्रमुख मागणी आहे. यासाठी देशातील 10 कामगार संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी 12 फेब्रुवारीच्या देशव्यापी संपाची हाक दिली. कामगारांनी मिळवलेले हक्क, कामगारांनी मिळवलेले कायदे हे जर नष्ट होत असतील तर कामगार गप्प होऊन बसणार नाही, याची चुणूक या देशव्यापी संपातून बघायला मिळाली. अगदी संपूर्ण देशभर हा संप यशस्वी झाला. कामगार रस्त्यावर आले, अनेक ठिकाणी मोर्चे निघाले, अनेक ठिकाणी तीव्र अशी निदर्शने करण्यात आली, अनेक ठिकाणी धरणे आंदोलनं करण्यात आली. अगदी गाव पातळीपासून तालुका, जिल्हा आणि राज्याच्या राजधानीवर प्रचंड मोठं आंदोलन या संपाच्या निमित्तानं झालं. या आंदोलनाचं विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी कामगारांच्या या आंदोलनास पाठिंबा दिला. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती या आंदोलनामध्ये सक्रियपणे उतरली. सरकारी कर्मचाऱ्यांनी या देशव्यापी संपास पाठिंबा देत धरणे आंदोलनाची हाक दिली आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांनी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून जोरदारपणे निदर्शने करत आपला पाठिंबा दर्शवला. या एका आंदोलनाने हे कायदे मागे घेतले जातील अशी नाही, परंतु सुरुवात चांगली झाली आहे. जर कामगारांच्या विरोधात, श्रमिकाच्या विरोधात सरकार उठणार असेल तर तो अन्याय या देशातील कामगार कर्मचारी सहन करणार नाही, याचा हा इशारा आहे. किंबहुना ही भविष्यातील मोठ्या आंदोलनाची नांदीच म्हणावी लागेल. आत्तापर्यंत मिळवलेले अधिकार आणि हक्क कॉर्पोरेटसाठी, आपल्या बड्या भांडवलदार मित्रासाठी, या देशामध्ये अंबानी अदानीसाठी जर मोदी सरकार काढून घेत असेल तर या देशातील श्रमिक वर्ग, कामगार वर्ग, कष्टकरी वर्ग तर सहन करणारच नाही, परंतु कर्मचारी देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहेत. कर्मचाऱ्याचे अनेक प्रश्न आहेत, त्यांची पेन्शन संपवण्यात आलेली आहे, त्याविरोधात हा एल्गार आहे.